काल तुम्ही पंढरपूरचं दर्शन घेतलं. या दर्शनाच्या निमित्त अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची प्रार्थना केली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढं मुख्यमंत्री होण्याएवढं संख्याबळ आहे का? असं आहे की मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलो. या राज्यातला शेतकरी आणि कष्टकरी सुखी राहावं, या राज्यातली सर्व जनता एकत्रितपणे गुण्या गोविंदांना आणावी अशा पद्धतीची प्रार्थना, अशा पद्धतीचं साकडं मी घातलं. विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर अशी परिस्थिती येऊ नये अशा पद्धतीची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. आणि ही गोष्ट खरी आहे की मला तिथं प्रश्न विचारण्यात आला की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे असं तुम्हाला वाटत नाही का? आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा नेता हा मोठा झाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच असते. आज मी दादांच्या नेतृत्वामध्ये एक विधानसभेचा सदस्य म्हणून काम करतो, तेव्हा दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना काही गैर नाही. पण ही भावना व्यक्त करत असताना आता जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत आणि दोघही महायुतीचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही सलोखा संबंध आहे ते टिकून ते दोघ जण एकत्र आहेत. अजितदादा जर मुख्यमंत्री व्हायचं असेल किंवा माझी प्रार्थना पूर्ण व्हायची असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रमोशन होणार आहे. मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं पद जर देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळत असेल तर त्या ठिकाणी दादा बसले पाहिजे. एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणाची भावना आहे. तुम्ही मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, नेमकं या भेटीचा काय उद्देश होता? मला जरांगे पाटलाकडनं निरोप आला की आपण भेटीला आलं पाहिजे. मी त्यांचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्या भेटीला गेलो. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी विशद केली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय आमदारांना त्यांच्याकडून तशा पद्धतीचा निरोप केलेला आहे. बरीचशी मंडळी भेटून गेलेली होती, बरीचशी मंडळी भेटत आहे. त्यांचं मत आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आणि विधानसभेचा सदस्य म्हणून मी त्या मागण्या लावून धरल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी माझ्याकडे सांगितली. आणि मी त्यांना सांगितलं की मी कधीही या गोष्टीला विरोध केलेला नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये विरोधाची भूमिका घेण्याचा काही प्रश्न नाही. जे माझ्या स्तरावरचे प्रश्न आहेत मी निश्चितपणानं वरिष्ठांकडे मांडेन. पण तुमच्या भेटीमुळे कुठेतरी ओबीसी समाज दुखावणार असं वाटते का? मी लोकसभेत सदस्य असतानाही मागणी केली होती, त्यानंतर विधानसभेचा सदस्य असताना मागणी केली होती की कुठल्याही समाजाचं आरक्षण रद्द न करता, कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका आहे. त्याच्यामुळे नाराज कोण व्हायचा आणि खुश कोण होण्याचा प्रश्न आहे. मी कोणाला खुश करण्यासाठी आणि नाराज करण्यासाठी कधी काम करत नाही. नांदेड महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. नांदेडमध्ये जरी तुमचे भाजप सोबत मतभेद असतील पण शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कसे संबंध आहेत महायुतीमध्ये? महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. फडणवीस साहेब, आदरणीय दादा आणि शिंदे साहेब या तिघांचे इतके चांगले संबंध आहेत की याची कल्पना कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी वाद करून घेण्याचा कुठं प्रश्न निर्माण, खाली देखील तसेच संबंध असले पाहिजे. आपण म्हणालात की भाजपमध्ये मतभेद आहे, अजिबात नाही. काही मंडळी मी मोठा आहे दाखवण्याचा प्रयत्न करते, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करते. त्याच्यातून लोकांना असं वाटतं की आता वाद आहे. वाद असण्याचा काय विषय? 2 दिवसाखाली शिवसेनेची बैठक कंधार येथे झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवसेनेला जास्तीचं महत्व देत नाहीत अशा पद्धतीने त्या बैठकीमधून सूर उमटल्या गेला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही 1 आमदार आहात. तरी पण तुम्ही जिल्ह्यामध्ये
आज पक्षप्रवेशा संदर्भामध्ये धुडगूस घातलेली आहे. पण शिवसेनेकडे तुम्ही कशा नजरेने पाहता? शिवसेनेच्या प्रमुखांनी म्हणजे जिल्ह्यात कोण नेतृत्व करते त्यांनी तर मला हा विषय सांगितला असता की असं नाही असं आहे, तर मी ते विषय समजून घेतला असता. मला असं वाटतं की याच्यातून सलोखा निर्माण होईल. मी काही त्यांचे संभाषण ऐकलं नाही, पण मी त्यांनाही बोलेन, हेमंत पाटलांनाही बोलेन आणि जे काही थोडेफार गैरसमज असतील ते दूर कर. साहेब, राष्ट्रवादी पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची आणखी इन्कमिंग चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचा आपल्याला फायदा होईल असं वाटतं जिल्ह्यामध्ये? एक आहे, एखादा कार्यकर्त्याची ताकद कमी असेल, एखाद्या कार्यकर्त्याची जास्त असेल, पण कमी ताकदीवाला आणि जास्त ताकदीवाला जर दोन एकत्र आले तर ताकद वाढणारच आहे. त्याच्यामुळे कोणता कार्यकर्ता कोणाला कमी लेखून चालत नाही. जेव्हा आम्ही प्रवेश घ्यावा अशी कोणाकडे विनंती करतो तर त्याचं समाजात काहीतरी आहे म्हणूनच त्याला विनंती करतो. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणाने वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचा नंबर 1 चा पक्ष कोणता तर राष्ट्रवादी होता. आज जर इतर पक्षाची मंडळी म्हणत असेल की आम्ही नंबर 1 वर आहोत, तर नंबर 1 वाल्यांचं किती हास्य झालं की देशाचं कणखर नेतृत्व महायुतीचे नेते आदरणीय अमित शहा साहेबांना नांदेडला आणि एकही माजी आमदाराचा प्रवेश नाही. अगोदर तर वर्तमानपत्रात बातम्या एवढ्या रंगवल्या गेल्या की इतके माझे आमदार जाणार आहे, तितके माझे आमदार जाणार आहे. पुन्हा प्रवेश करावा लागला ही वेळ जर येत असेल तर याच्यावरून सगळं लक्षात येते.